नमस्कार सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एम ए टेलर्सवर. आज आपण बघणार आहोत स्लीवलेस प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग. मी उंची इथे 13 उंची आहे. मी इथं 1 इंच वाढवून घेतले, 14 घेतलेलं आहे. शोल्डर मी 5 इंचावर टाकलेला आहे. मुंडा इथं मी 5.5 इंच घेतलेला आहे, त्याचा मध्य काढला आहे. छातीचा चौथा भाग घेतलेला आहे इथं मी, आणि 2 इंच शिलाई मार्जिन. 1.25 इंचावर मी मुंड्याच्या गोलाई दिलेली आहे. कमरेचा चौथा, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आतल्या साईडने मी अर्धा इंच आतमध्ये रेषा ओढून मुंड्याचा आकार दिलेला आहे. हा मागचा आकार झाला. पुढचा हा आकार आहे. गळा रुंदी मी इथं 2 इंचावर घेतलेली आहे. गळा उंची मी 6 इंचावर घेतलेली आहे. गळा रुंदीमध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे. मी इथं 6.5 घेतलेलं आहे. इथे आपण पानगळा ड्रॉ करणार आहोत. पानगळ्याचा व्यवस्थित शेप आखून घ्यायचा आहे. ॲपेक्स पॉईंट मी इथं 9.5 घेतलेला आहे. ॲपेक्स पॉईंटची रुंदी मी 3.5 इंचावर घेतलेली आहे. ॲपेक्स पॉईंटपासून खाली मी 3 इंच घेतलेलं आहे आणि रेषा ओढून घेतलेली आहे. शोल्डरपासून मी 4.5 इंच खाली घेतलेलं आहे. तो पॉईंट घेऊन ॲपेक्स पॉईंटचं पॉईंट आणि खालच्या रेषेवर असे तिरपा टेप ठेवून मी आखून घेतले. आणि जे काही अंतर राहील त्याच्या खाली मी 1 इंचचं अंतर मोजून आपला टक्स टाकलेला आहे. इथे आपली पेपर कटिंग झालेली आहे. ह्या पेपर कटिंगमध्ये आपण शिलाई मार्जिन कुठेच घेतलं नाही. शिलाई मार्जिन फक्त आपण साईडलाच घेतलेलं आहे. पुढचा मागचा भाग वेगळा करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. जी मार्किंग केलेली आहे त्याच रेषेवरनं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. ही आपली पेपर कटिंग झालेली आहे. मागच्या भागाचे आपण आता गळा आखत आहोत. गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे. खालच्या बाजूने तुम्हाला जो खूप डीप आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी मागच्या बाजूला इथे गोलच घेणार आहे. हा आपला पाठीमागील गळाही आपला कट करून झालेला आहे. आता बाकीची मार्जिनची जी लागते आपल्याला ते आपण अस्तरावरच टाकून घेणार आहे. इथे मी अस्तर व्यवस्थित हे करून घेतलेले. आपला बॅक हुक आहे त्याच्यासाठी मी बघा कसं ठेवलेलं आहे. प्रिन्सेसचा मधला भाग तसाच ठेवून खाली 1.5 इंचाचं मी मार्जिन ठेवलेलं आहे. बाकी मग आहे असं आखून घ्यायचं आहे बघा. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी जिथे मार्जिनसाठी अर्धा इंच ठेवत आहे तिथेच व्यवस्थित ठेवायचं आहे. सगळ्या बाजूने एकसारखा अर्धा इंच डॉट करून रेषा ओढून घ्यायची. आपला एक फ्रंट भाग कट करून आखून झालेला आहे. आता आपण पाठीमागील भाग ठेवणार आहोत.
पाठीमागील भागाला सुद्धा जिथं आपण हुक लूकची पट्टी जॉईन करणार आहे तिथं अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. बाकीचा आहे असा भाग आखून घ्यायचा व्यवस्थित. पाठीमागीलचा पण भाग झालाय. आता हा आपला दुसरा पुढचा भाग, तो व्यवस्थित आहे तसा आखून घ्यायचा आहे आधी. बघा, व्हिडिओत बघू शकता तुम्ही. फुल बटच्या पॉइंटला रेषा ओढून घ्यायची आहे. तिथून पुढे 1.25 इंच घ्यायचं आहे आणि कटोरीच्या खालच्या बाजूला ना वरच्या बाजूला 3-3 इंचाचा असा पॉइंट द्यायचा आहे आणि आपल्याला प्रिन्सेसचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्या बाहेर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. बघा, व्हिडिओत बघू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित रेषा आखून घ्यायची आहे त्या डॉटवरनं. ओके, इथे आपली प्रिन्सेस ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. सगळे पार्ट मी व्यवस्थित कट करून घेतलेत. आता आपण कपड्यावर कट करून घेतोय. धागे दोरे काही ते व्यवस्थित कट करून घ्यायचेत. कपडा सरळ ठेवून घ्यायचा आहे. आपण जे कटिंग केलेलं अस्तर आहे ते मेन कपड्यावर व्यवस्थित आथरून घ्यायचंय आणि कटिंग करून घ्यायची आहे. मेन कपडा थोडासा जास्तीचाच कट करून घ्यायचा आहे. आता या ब्लाऊजची शिलाई मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी तो पण व्हिडिओ आणि हा पण व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. लवकरच मी ह्याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे. आता मी इथं व्यवस्थित कपड्यावर ठेवून घेणार आहे. उलटा सुलटा भाग व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कपडा ठेवायचा आहे. मी सरळ भाग खालच्या साईडला ठेवलेला आहे आणि मी इथं पिना लावून घेत आहे, जेणेकरून ते भाग वेगळे हलत नाहीत. बॅक साईडला पण मी तसंच करणार आहे, पण बॅक साईडची सरळ बाजू मी वरच्याच बाजूला ठेवणार आहे आणि त्याच्यावर मी अस्तर ठेवत आहे. गळ्याच्या बाजूने सगळ्या पिना लावून घ्यायच्यात. हा पुढच्या भागावर पण मी सरळ ठेवलेला आहे आणि सरळ भागावरच मी अस्तर ठेवलेला आहे. इथे गळ्याला मी व्यवस्थित सगळ्या पिना लावून घेणार आहे. पिना लावल्यामुळे गळा एकदम व्यवस्थित बसतो, कपडा इकडे तिकडे सरकत नाही. टीप पण व्यवस्थित मारता येते आपल्याला. इथे आपली पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग दोन्ही झालेले आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला बिलकुलच विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.